Welcome to ACS Police Crime Squad Online Portal News. मध्ये आहोत. मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे. आत्ताच तुमच्या सगळ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये 20-25 लाखाची म्हणजे 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची. त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे. हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना. त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही. ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल. मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय. काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली. मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना. आज आपण 26 तारखेवर आहोत. 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत, त्या शोधून काढाव्यात. निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी. पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे. एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत. मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत. काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या. ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा. 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले. मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरं वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची. ह्यांना काय विकास करायचा नाहीये. ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय. म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती. फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते. त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार. मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे. कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते. पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे. अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत. विचार करा, हे आता बॅगा आलेल्या आहेत. या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे. रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना, ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने घ्यावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल. आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय. पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्मान्य विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे, तो कुडाळचा कार्यकर्ता. मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला? तुझा काय संबंध आहे या घराशी? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? मग तो चावी द्यायला आलो. आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते. त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो. खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो. ते पळायचे सगळे मार्ग बंद होते. त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले. त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे. त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत.
काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई, किरकोळ काहीतरी कारवाई होईल, ते सुटणार आहेत, त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून बघा, त्यांची शूटिंग घ्या, तुम्ही घेतलीच असेल. काय घमेंड आहे चेहऱ्यावर, हे पैशाचं घमेंड आहे. उतरवायला वेळ लागणार नाही. आतापासून ते 2 तारखेच्या निकालापर, म्हणजे 3 तारखेला निकाल आहे, 2 तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून. आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन, ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्या समोर परत एकदा येईन. धन्यवाद. माहिती किंवा जे काही आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल तक्रार म्हणून, ओरल तक्रार म्हणून जी काही दिली होती, त्याचं काय झालं ते विचारण्यासाठी मी इथे आलो होतो. आता इथून मी सन्माननीय PI जे मालवणचे आहेत त्यांनाही भेटायला जाणार आहे. आता अमाऊंट जप्त झालेली आहे, ती अमाऊंट फायनल अमाऊंट नाही आहे, हेच मी आताही त्यांना परत सांगितलं की जर फायनल अमाऊंट नसेल तर बाकीच्या अमाऊंटवर तुमचं लक्ष आहे का, आणि ह्याची FIR होणार आहे का. कारण का क्राईम झालेला आहे, आणि जर क्राईम झाला असेल तर पहिला पार्ट असतो कुठल्याही क्राईमचा की FIR नोंदावं लागतं, सेक्शन लावावे लागतात. जर तुम्ही तेच केलं नाही तर कालच्या घटनेला काही अर्थ राहणार नाही. लोकांची परत हिंमत होणार, पैसे जे काल पळवलेत मालवणमधून, बाहेर नेलेत, ते परत आणतील 2 दिवसांनी. जर गुन्हा दाखल झाला नाही मग कालचा प्रकार काय होता. मी आता सन्माननीय अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट केलेली आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे, तुम्ही मला सगळ्यांशी बोलून घ्या. त्यांची काहीतरी समिती असते, त्यांचा अहवाल त्या समितीकडे जायचा असतो, तो अहवाल त्यांनी दिलेला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी पण मी बोलायला सांगितलेलं आहे की आपण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी पण बोलून घ्या आणि आम्हाला एक मार्ग सांगा की FIR होणार की नाही. जर FIRच झालेला नाही, जसं आम्ही मालवणमध्ये जे खोटं प्रमाणपत्र जातीचं होतं, जे भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं, त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो, काल त्यांना नोटीस मिळाली. तशी प्रक्रिया निवडणूक आयोग करणार की नाही आणि त्याचं रूपांतर FIR मध्ये होणार की नाही हे विचारण्यासाठी मी ते आलो होतो. ते आता सगळ्यांशी बोलून मला ते सांगणार आहेत आणि मी ते झाल्यानंतर आपल्याशी परत बोलेन. कागदी घोडे नाचवण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं वाटतं. ह्याच्यात कागदी घोडा असं कुठेही आलेलं नाही. गव्हर्नमेंटमध्ये मीही काम केलेलं आहे, करतोय. काही प्रोसिजर असतात ते फॉलो करावे लागतात. सगळेच अधिकार एकाच अधिकाऱ्याकडे असतात अशातला भाग नाही. त्यांना जिथे ती काय अहवाल समिती असते त्या अहवाल समितीकडे तो रिपोर्ट गेलेला आहे. ती मग अहवाल समिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आणि ती FIR ते नोंदवतील. मी कोणावरही आता आरोप करू शकत नाही कारण का प्रोसिजर ते फॉलो करतात. प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर ते मला सांगणार आहेत. साहेब, जसं मालवणमध्ये प्रकार घडले तसंच एक प्रकार बदलापूरमध्ये सुद्धा घडलाय. अजित पवार गटाकडून पैसे वाटप होत होते आणि त्या शिंदे असा आरोप केला आणि त्यांना पकडण्यात सुद्धा आलं त्या महिलेला पैसे वाटप करताना. तिकडची घटना मी बघितलेली नाही. एकदा बघितल्यानंतर मी त्याच्यावर बोलू शकेन. एकदा बघू द्या मला. म्हणजे सरसकट आता जसं मालवणमध्ये होते तसेच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा होत आहेत. काय सांगाल तुम्ही? बघा साहेब, मी ह्याच्यातून काहीतरी मायलेज मिळावं ह्याच्यासाठी नाही, ह्या कल्चरच्या विरोधात मी आहे. आणि जर हे प्रकार कुठेही घडत असतील तर ते चुकीचेच आहेत, त्याचं समर्थन कोणच करणार नाही. मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी त्यांची आपण भेट घेणार आहोत यानंतर निर्णय आल्यानंतर. बघा, जप्ती आणि क्राईम हा मालवणमध्ये घडलेला आहे. मी घर घर करणार नाही, दार दार ठोकवणार नाही. माझं जिथे म्हणणं मी मांडलं त्यांनी आता त्यांच्या वरिष्ठांशी बोलून मला कळवायचंय. मी सगळीकडे जाणं हे काही कोणी मला सांगू शकत नाही, हे त्यांचं काम आहे. मी तक्रार मालवणमध्ये केलेली आहे कारण का घटना मालवणमध्ये घडलेली आहे. आता वरिष्ठांशी काय बोलायचं हे त्यांना बोलायचंय, मला नाही. तुम्ही वारंवार क्राईमचा उल्लेख करताय, म्हणजे आता इतका वेळ या सगळ्या गोष्टीला दिल्यानंतर अजून FIR दाखल झाला आणि मग ते क्राईम इझी करण्यामध्ये किंवा जे आलेले पैसे परत नेण्यामध्ये घोळ करण्यामध्ये संबंधित यंत्रणेला यश मिळाले. साहेब, तुमचा हा जो दुसरा प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नाला पण उत्तर मी हेच दिलं. काही गव्हर्नमेंट प्रोसिजर असते, पोलीस प्रोसिजर असते, मी त्याच्यात इंटरफिअर करू शकत नाही. ते मला बोलले, मी त्यांना एकच प्रश्न विचारला की नाही तुम्ही वरती होता,
की FIR कधी होणार. त्याच्या पलीकडे मी काहीच विचारलं नाही त्यांना. आणि एकदा FIR तयार झाली की FIR मध्ये काय काय गुन्हे कुठले कुठले टाकलेले आहेत ह्याचा उल्लेख होईल. माझं लक्ष FIR कडे आहे. FIR झालं म्हणजे तो क्राईम सिद्ध झाला आणि मला ते बघायचं आहे काय होतं त्याच्यावर. ते मला बोलले की आमची प्रोसिजर आहे की आम्हाला अहवाल समितीकडे पाठवायचा असतो, ती समिती आम्हाला रिप्लाय करणार. मी मानायला तयार आहे. आता मी PI साहेबांकडे चाललोय, त्यांच्याकडे मी विचारतो की तुमच्याकडे कुठल्या अहवाल समितीच्या कुठल्या सदस्यांनी तुमच्याशी काय बोलणं केलंय का, ते मला सांगतील. पण FIR नोंदवण्यासाठी जे काय करावं लागेल तिथपर्यंत आम्ही पोहोचणार. जवळजवळ 15 तास होत आले तरी FIR दाखल होत नाही, गंभीर बाब आहे. तुम्ही काही वेळ देताय का त्यांना FIR दाखल करण्यासाठी? मी कोण आहे वेळ देणारा? मी काय न्यायाधीश नाही किंवा मी काय कमिशनर नाही. मी कोण आहे वेळ देणारा? तुमची आग्रही मागणी तीच असणार. मी मग क्राईम म्हणतो ना आपण, तर क्राईमचा पहिला पार्ट कुठला असतो? FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतात. तर FIR झाली नाही तर मग क्राईम सीन हा एवढा मोठा, जिथे देशावर ही बातमी गेली पैसे पकडले गेल्याची, FIR तर झाला पाहिजे. आणि FIR मध्ये काय होतं त्याचं रिप्लाय समोरची पार्टी काय देते हे कोर्ट बघेल ना. म्हणून आमचा जो काही विषय म्हणजे जे काय लक्ष आहे ते आता यंत्रणा काय करते, मी कोण त्यांना वेळ देणारा? आम्ही उलट त्यांच्यापर्यंत हा विषय नेला. आता आम्हाला बघायचं प्रशासन काय करते. जरी आज आलो तरी मी दर दिवशी माहिती घेत असतो. जिल्ह्यामध्ये जसं मी माझ्या मनोगतात सांगितलं, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण जिथे शिवसेना स्वबळावर उभी आहे तिथे 100% आमचा शिवसेनेचा भगवा फडकणार. आणि कणकवलीमध्ये जिथे आम्ही पाठिंबा दिलाय शहर विकास आघाडीला, तिथेही आमचा विजय होणार. ही आता औपचारिकता येणाऱ्या 3 तारखेला तुम्हाला ती कळेल, दिसेल. आणि लोकांचा पाठिंबा हा आम्हाला आहे, लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय, हे तुम्हाला 3 तारखेला 100% दिसल्याशिवाय राहणार नाही. मालवणमध्ये स्ट्रिंग ऑपरेशन केलेलं आहे. मालवणमध्ये पैसे वाटत होते. मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात. काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेलं नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत. आणि त्याचं आतापासून सुरू होणार. संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती. आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं रोज 2-2, 3-3 बॅगा, जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं. मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. हे अशा निवडणुका जर आपण, लोकसंख्या किती, आपण वाटताय किती, आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे? ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला, आम्ही कशाला काम करू? ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर. हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं, हे कधीच नव्हतं. हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं. हे थांबलं पाहिजे. हा माझा प्रयोग आहे. मी माझ्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य किनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत, ह्यांनाही मी सांगितलं साहेब ही पद्धत बरोबर नाही. बंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा, मी सांगितलं बरोबर नाही. पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही? अशा निवडणुका घेऊन फायदाच काय? एका 15,000च्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहे, मतदार आहेत, तुम्ही काही चालवलंय आणि आम्ही ते सहन करावं. हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना की ते येतात, गडबड करतात आणि त्यांना दुसरं काय नाही, जिरवाजिरवी. विकासाचा अजेंडा कुठे आहे? ते आले असते. काल मालवणला सभा झाली, कणकवलीला आपलं मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली. विकासाचं ब्लूप्रिंट दाखवलं असतं, विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं, जे आम्ही दाखवतोय उद्या, तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतोय, हे आमचं विजन आहे शहरासाठी. त्याच्यातलं काय नाही. तुम्ही येणार आणि ते धुमाकूळ घालून जाणार, गडूळ करणार सगळं वातावरण. हे काय मला पचणारं नव्हतं. आणि म्हणून मी निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलंय निवडणुकीच्या, आणि सन्मान्य तिकडचे PI जगताप साहेब यांनाही सांगितलेलं आहे, हे आम्ही 24 तास आता तुम्हालाही विजिलन्स करावं लागेल.
स्पेशल स्क्वॉड तुम्हाला प्रत्येक जिथे जिथे निवडणूक आहे तिथे स्पेशल स्क्वॉड नेमावं लागेल. आणि जसे तुमचे विजिलन्सला आहे तसे आता आमचे कार्यकर्ते शिवसैनिक विजिलन्सला आहे. पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करू, सोडणार नाही. तर तुम्ही पाहणी करणार असता या संदर्भात. हो, आमची लोक आहेत, मी तुम्हाला तेच सांगितलं. 24 तास आता विजिलन्स राहणार. सावंतवाडी असेल, जिथे जिथे निवडणुका आहेत, वेंगुर्ला असेल, सगळीकडे जिथे जिथे निवडणुका आहेत, ही निवडणुकीची पद्धत थांबली पाहिजे. लोक विकास नगरसेवक एकदा तिकडे गेले आणि त्यांच्या डोक्यामध्ये राहिले, अरे ह्या घरात आम्ही पैसे दिलेत, मग कसला रस्ता मागतोय. ते रस्ते कधीच बनणार नाहीत, त्याच्या भ्रष्टाचारच होणार. रस्त्यामधून मला काहीतरी मिळावं, ह्याच्यातूनच घर चालणार. कसला विकास आपण मागणार. मग लोक आपण काय दाखवतोय, हा प्रकार थांबला पाहिजे जिल्ह्यामध्ये, म्हणून हे मी केलेलं आहे. हे जर थांबलं नाही तर आम्हाला अजून करावं लागेल. साहेब, भारतीय जनता पार्टीकडून इकडे आले की केसरकरांच्या नावाने मत म्हणजे ते आमच्या सोबत आहेत तशी दिशाभूल केली जाते. तिकडे सुद्धा दादाच्या नावाने दिशाभूल केली जाते. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही युती करायला, जसं मी माझ्या मनोगतात सांगितलं, सन्माननीय केसरकर साहेब 21 तारखेपर्यंत ते आग्रही होते. कोण माणूस सांगतो 21 तारखेला शेवटचा दिवस होतो फॉर्म मागे घ्यायचा. त्यांनी काय सांगितलं की आज पण जर ते युती करतील तर मी माझा फॉर्म मागे घेईन. मी माझ्या उमेदवारांना सांगून ठेवलं. कोण एवढा मनाचा मोठेपणा दाखवतं. आणि नंतर गरज जेव्हा नव्हती तेव्हा आमच्या सोबत नाही. आणि आता मतं मिळवायला तुम्हाला जर यांची गरज लागत असेल, ज्येष्ठांची गरज आहे, जसं केसरकर साहेब असतील, राणे साहेब आहेत, लोक सगळं बघून आहेत, ते बरोबर मतदान करतील. इकडे सावंतवाडीला सन्माननीय केसरकर साहेबांचा मान राखला जाईल. तिकडे आम्हाला माहिती आहे लोक काय करणार आहेत. ते आम्ही लोकांचा आशीर्वाद मागतोय. आम्हाला एक चांगलं शहर, डेव्हलप शहर, उद्याच्या 21व्या शतकातलं शहर आम्हाला लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण हे जर प्रकार होत राहतील, लोकांची दिशाभूल करतील, काही लोक फसतील, तर शहर तिथल्या तिथेच अडकून बसेल. ते अडकून आहे म्हणून हा आमचा सांगायचा प्रयोग आहे. एकीकडे मताला भाजप 10,000 वाटत असताना आजच्या तुमच्या 10,000चा आकडा कालचा होता, आता अपडेट झालाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात की तुमचं आजचं वागणं योग्य नाही किंवा हा बदनामीचा खेळ आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा, असं त्यांचं विधान आता समोर. मी हा निर्णय सन्मान्य अधिकारी, जे निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याकडे दिलेला आहे. मी 1 मिनिटही तिकडे थांबलो नाही. मी जेव्हा हँडओव्हर केलं, सन्मान्य जगताप तिकडचे PI होते, मी त्यांच्याकडे हँडओव्हर केलं. आता तपास तुम्ही करायचा आहे. निलेश राणे तपास करणार नाहीये. निलेश राणे चुकीचा आहे काय बरोबर आहे हे ते निवडणूक अधिकारी आणि उद्याची FIR पोलीस स्टेशन मधली ते ठरवणार आहेत. निलेश राणे कलम लावत नाही FIR मध्ये. निवडणुकीचे अधिकार माझ्याकडे नाहीत. त्यांनी ठरवू दे कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे. साहेब, उदय सामंतांनी कणकवलीत असं वक्तव्य केलं होतं की निवडून आल्यानंतर पालकमंत्र्यांकडे निधी मागायला जाऊ. काल सन्माननीय पालकमंत्र्यांनी पण हे बघा, सगळीकडे आम्ही तुम्हाला मनोगतामध्ये पण तेच म्हणतोय, आम्ही एकच कुटुंब आहोत. भाजप आम्ही वेगळं समजत नाही. एकाच दुसरा माणूस चुकला म्हणजे अख्खी भाजप चुकत नाही, चुकलेली नाही. लक्षात घ्या. मी परत दुरुस्त करून सांगतो तुम्हाला, आमचा भाजपवर, सन्मान्य फडणवीस साहेबांवर, सन्मान्य राणे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. आमचं प्रेम आहे त्यांच्यावर. आम्ही अजिबात त्यांच्यावर आरोप करत नाही. भारतीय जनता पक्षावर आरोप करत नाही आहोत. काही ठराविक असे लोक आहेत ज्यांच्यामुळे वातावरण खराब होत आहे. ते बाहेरची लोक आहेत, त्यांना आताच आवर घातला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. सर, इथे दीपक केसरकर यांची तब्येत बरी नाही आणि याचा मुद्दा सध्या बघितलं तर समोरून केला जातो.